प्रेग्नेंट आहात आणि कुठले फळं खायचे हे कळत नाहीये तर ही रील नक्कीच शेवटपर्यंत बघा. नंबर 1 म्हणजे सफरचंद. यामध्ये हाय फायबर्स असल्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होते व तसेच प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. तो सुद्धा तुमचा दूर करण्यास मदत होते. त्यानंतर नंबर 2 म्हणजेच किवी. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट व फायबर्स असल्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते. त्यासोबतच फॉलेट अर्थातच व्हिटॅमिन B9 जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं काम करते. त्यानंतर नंबर 3 म्हणजेच डाळिंब. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यासोबतच ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढवते व तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा मेंटेन करण्यास मदत करते. त्यामुळे जर का तुम्हाला ॲनिमिया सारखी कंडिशन आढळत असेल तर त्यासाठी सुद्धा डाळिंब हे खूप उत्तम असं काम करते. 4 म्हणजेच ॲव्होकाडो, ज्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे की बाळाच्या न्यूरल ट्यूब डिफेक्ट वाचवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर नंबर 5 म्हणजेच केळी. केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते व तसेच फायबर देखील भरपूर असते. त्यामुळे जर का पहिले 3 महिन्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल, तर केळच खाल्ल्याने तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी होतो व तसेच तुम्हाला पायामध्ये जर लेग क्रॅम्प्स येत असतील, तर त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे तुमचे लेग क्रॅम्प्स कमी होतात. परंतु ज्या महिलांना प्रेग्नन्सीमध्ये शुगर डायग्नोज झालेली आहे, अशा व्यक्तींनी मोजक्या प्रमाणातच केळ्याचं सेवन करणं फार गरजेचं आहे. कारण केळ्यामध्ये शुगरचे प्रमाण हे जास्त असते. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही फळांमध्ये टरबूज, मोसंबी व संत्री तसेच पेरू, अंगूर याचे सुद्धा सेवन करू शकता.